ठीक है, धन्यवाद, शुक्रिया, थैंक यू। तर शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। तब्बल 12 खासदारांनी आता एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राज्याचे यांनी या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे आणि त्यांना समर्थन देत 12 खासदारांनी त्यांच्या भूमिकेसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी हा अतिशय मोठा धक्का मानला जातोय, कारण भाजप सोबत आपण ही निवडणूक लढवलेली होती आणि 2024च्या निवडणुकीला सामोरं जात असताना मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने सुद्धा आज भाजप सोबत जाणं, एनडीए सोबत राहणं हे गरजेचं असल्याचं मत या खासदारांनी मांडलं। वारंवार याच्या संदर्भात आपण भूमिका मांडत होते, पण ती भूमिका मान्य केली गेली नाही असं त्यांनी सांगितलं। आणि एक सगळ्यात मोठी बातमी जर आज कुठली दिलेली असेल राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जूनमध्ये, तुम्हाला आठवत असेल कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्यात तब्बल 1 तास चर्चा झालेली होती। त्या 1 तासाच्या बैठकीमध्ये युतीच्या संदर्भात चर्चा झालेली होती। ती युतीची चर्चा सुरू झालेली असतानाच उद्धव ठाकरे यांची ती चर्चा पुढे जाऊ शकली नाही, कारण महाविकास आघाडीने भाजपचे 12 आमदार निलंबित केले आणि त्यामुळे भाजपचं जे केंद्रीय नेतृत्व आहे ते शिवसेनेवर नाराज झालं आणि त्यामुळे युतीची चर्चा फिसकटल्याचं आज मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय। शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळेजी, आमच्या मुख्य प्रतोद भावनाताई गवळी, सर्व 12 खासदार जे आहेत आपले, त्यांनी आज लोकसभा स्पीकरकडे पत्र दिलं। शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचं पत्र दिलेलं आहे, कारण आम्ही शिवसेना भाजप युती जी आमची प्रीपोल अलायन्स होता, त्या निवडणुकीमध्ये आम्ही जी सार्वत्रिक निवडणूक लढलो ते एकत्र लढलो होतो आणि गेल्या महिनाभरामध्ये आम्ही तो निर्णय घेतला। जे 2.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते आम्ही शिवसेना भाजप युतीचं सरकार, जे सर्वसामान्य लोकांचं सरकार, या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जनतेच्या मनामधलं असलेलं सरकार आम्ही स्थापन केलं। तर एकनाथ शिंदे यांना समर्थन देत 12 खासदारांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाची साथ सोडलेली आहे आणि एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज खासदार राहुल शेवाळे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आणि या गौप्यस्फोटात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जूनमध्ये युतीच्या संदर्भात चर्चा झालेली होती, पण 12 आमदारांवर कारवाई केल्याच्या नंतर युतीची चर्चा फिसकटल्याचं त्यांनी म्हटलंय। नाही, या सर्व गोष्टींचा मी उल्लेख करतो की आमच्या खासदारांच्या बैठकीत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनीच या गोष्टीचा उल्लेख केला की त्यांनी युतीच्या संदर्भातल्या त्या चर्चा केल्या होत्या, परंतु युती करण्याकरता नंतर जूनला त्या चर्चा झाल्या आणि जुलैला 12 भाजपाच्या आमदारांवर कारवाई झाल्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी पण नाराज झाले। त्यामुळे युतीचा शेवटचा पहिला त्यांचा आमच्या बैठकीत सांगितलं की अजूनही माझा प्रयत्न चालू आहे, परंतु आता तुम्ही पण तुमच्या परीने प्रयत्न करा, म्हणून आम्ही पण आमच्या परीने प्रयत्न केला आणि आज आम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी ज्या बैठकीत सांगितलं की तुम्ही तुमच्या पर्यायाने जे निर्णय घ्या, योग्य आहे ते योग्य करा आणि तुमचे सोर्स वापरून तुम्ही पण निर्णय घ्या। आमचे सोर्स आणि आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला। जे प्रलंबित जे आमचे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याचा निर्णय असेल, जे लोकहिताचे निर्णय आम्ही आमचं सरकार घेत आहे आणि केंद्र सरकारचं देखील त्याला, म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदय असतील, गृहमंत्री असतील, प्रधानमंत्री महोदयांनी देखील पूर्ण पाठिंबा
महाराष्ट्रातल्या सरकारला दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एकत्र येऊन काम करतं तेव्हा त्या राज्याचा उत्कर्ष आणि विकास मोठ्या वेगाने होत असतो. नाही ऐका त्याच्या बाबतीमध्ये आमचे गटनेते बोलतीलच, दबाव आहे काय आहे तो, परंतु मी सांगतो आणि आणखी कोणी बोललं असतं या विषयावर तर त्याची दखल घेण्यासारखं होतं. पण जे सकाळी रोज मॅटिनी शो आता बंद झाला आहे पूर्वीचा. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा संधी मिळायलाच हवी म्हणून शिवसेना भाजपा युती महत्त्वाची हे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी हा आमचा वचननामा बनवला होता आणि त्या वचननाम्याच्या माध्यमातूनच आम्ही निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीत आम्ही प्रचंड मताधिक्यांनी आम्ही निवडून आलो. परंतु दुर्दैवाने नंतर महाविकास आघाडी झाली आणि त्या महाविकास आघाडीत जो कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवण्यात आला त्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये या वचननाम्यातल्या एकाही गोष्टीचा त्यामध्ये उल्लेख नाही. तर आज एक मोठा युतीच्या संदर्भातला गौप्यस्फोट राहुल शेवाळेंनी केलेला आहे. आता शिवसेना नेतृत्वाकडून याच्याबद्दल काय स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा माझे सहकारी प्राजक्तासोबत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.